लक्षात येत आहे का? आता भस्म लावताना, चला पुन्हा भस्म लावताना आपल्या कपाळाला लावताना डाव्या कपाळाकडून उजव्या कपाळाकडे वाढायचं, उलटं वाढायचं नाही, कोणत्या बी बोटानं लावायचं नाही. पुण्य तर होत नाही पण पाप होत आहे, ध्यान द्या. हे जे 2 बोट आहे म्हणलंय, लक्षपूर्वक आहे का? अंगठा नाही, हे अंगठ्याच्या पलीकडचं नाही, हे करंगळी नाही, हे 2 बोट. या 2 बोटानं लक्ष द्या, हे मधातले 2 बोट, या 2 बोटानं भस्म ओलं केलेलं जे डाव्या हातावर ते भस्म या 2 बोटाला घ्यायचं. वरच्या बोटानं वरची रेष डाव्या भुवळीकडून उजव्या भुवळीकडे वळायची. हे अशी पहा, 1. आणि हे जे बोट आहे करंगळीच्या अलीकडचं, यानं डाव्या भुवळ्याकडून उजव्या भुवळ्याकडे खालची रेष वाढायची आणि मग उजव्या अंगठ्यानं, उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजव्या भुवळ्याकडून डावीकडे एक रेष वाढायची. असं भस्म गुरुजी. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी संयुतर्जिताय नंदीश्वर ब्रह्मनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपूजिताय तस्मै यकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभ गौतमाय मुनीन्द्र देवारचित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय.